चंद्रभागेच्या पात्रात तरंगणारी ती एक वस्तू आणि लाखो वारकऱ्यांची उडालेली झोप. आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात असं काय घडलं ज्यामुळे सर्व वारकऱ्यांची चिंता अचानकच वाढलेली आहे. आषाढी एकादशीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पायपीट करत विठुरायांच्या नामाचा गजर करत लाखो वारकरी आता पंढरपुराच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत. पण अशातच चंद्रभागेच्या पात्रात एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. नेहमीप्रमाणे एक वारकरी चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी उतरला. विठुरायाचं नामस्मरण करत त्याने जशी पाण्याची ओंजळ भरली आणि अर्घ्य देण्याचा प्रयत्न केला तशीच त्यांच्या नजरेसमोरून एक अत्यंत विचित्र गोष्ट तरंगत गेली. ती वस्तू पांढऱ्या रंगाची होती. लांबून पाहताना एखाद्या कापसाचा गोळा तरंगताना दिसत होता तशी ती दिसत होती. पण कुतूहलपोटी जेव्हा त्या वारकऱ्यांच्या हाताला हात लावला आणि पुढे जे समोर आलं त्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा धरकापच उडाला. त्या पांढऱ्या वस्तूच्या मागे दडलेले सत्य काय होतं आणि चंद्रभागेच्या पात्रात नक्की असं काय आढळलं ज्यामुळे सर्व वारकऱ्यांची चिंता टोकाला पोहोचलेली आहे. चंद्रभागेच्या पात्रात घडलेली ती एक घटना आणि थेट प्रशासनाला घ्यावा लागलेला मोठा निर्णय. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना आणि लाखो वारकरी पंढरपुराच्या वेशीवर पोहोचलेले असताना अचानक असा कोणता नवा नियम लागू झाला? विठुरायाचं दर्शन आता थांबणार का? महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे आषाढी एकादशी. अवघे बोटावर मोजण्या इतके दिवस उरले असतानाच आणि शेकडो किलोमीटरची पायपीट करत लाखो वारकरी पंढरपूरच्या अगदी जवळ पोहोचलेले असतानाच एक थरकाप उडवणारी बातमी समोर आलेली आहे. प्रशासनाकडून पंढरपुरात आणि चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांसाठी सर्व सोयी सुविधांची जोरदार तयारी सुरू होती. पण तेवढ्या चंद्रभागेच्या घाटावर एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण वातावरणच बदलून टाकलं. घडलं असं की गर्दी टाळून लवकर दर्शन घेण्याच्या हेतूने विलास नावाच्या एका निष्ठावान वारकरी आपल्या दिंडीच्या थोडे पुढे निघून पंढरपुरात दाखल झाले होते. नेहमीप्रमाणे ते चंद्रभागेच्या घाटावर स्नानासाठी गेले. पण तिथे त्यांच्यासोबत असं काही घडलं ज्यामुळे प्रशासनाला तातडीने कठोर पाऊल उचलावं लागलं. अखेर चंद्रभागेच्या पात्रात नक्की काय आढळलं होतं? प्रशासनाने वारकऱ्यांच्या एंट्रीबाबत असा कोणता निर्णय घेतला आहे? विठ्ठलाचं दर्शन आता होणार की नाही? विठुरायाच्या दर्शनासाठी आस उराशी बाळगून आलेले विलास चंद्रभागेच्या पात्रात उतरले. खरं तर पण पुढे त्यांच्यासोबत असा काही प्रकार घडेल याची पुसटशी कल्पना कोणालाहीच नव्हती. शेकडो किलोमीटरची पायपीट आणि गाडींचा प्रवास यामुळे अंगात थकवा होता. पण पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्या थकव्यावर भारी पडत होती. वारकऱ्यांच्या श्रद्धेनुसार विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी चंद्रभागेत पवित्र स्नान करण्याची परंपरा आहे. वेळ पहाटेची होती. आकाशात अजून तांबडही फुटलं नव्हतं. चंद्रभागेच्या घाटावर मिनमित्या दिव्यांग मंद प्रकाश पडलेला होता. हलक्या पावसाचा सरींसोबत हवेत छान गारवा पसरला होता. अंगात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदन आणि बुक्का लावलेले विलास शांतपणे चंद्रभागेच्या पायऱ्या उतरू लागले. घाटावर इतरही काही वारकरी गप्पा मारत होते. यावेळी वारीला किती गर्दी होईल, किती लाख भाविक येतील, पण त्यांना काय माहिती पाण्यात उतरणारा हा वारकरी बाहेर येईल तेव्हा संपूर्ण वारीचा निर्णयच बदलून गेलेला असेल. विलास सावकाश कंबरभर पाण्यात उतरले. पाण्याचा तो थंडगार स्पर्श आणि मनात विठ्ठल माऊलीचं नामस्मरण. त्यांनी दोन्ही हात जोडले, डोळे मिटले आणि चंद्रभागेच्या पात्रात पहिली डुबकी मारली. पण जसे ते पाण्यातून बाहेर आले तसा त्यांना एक अत्यंत विचित्र आणि थरकाप अनुभव आला. ते दर महिन्याला वारीला यायचे, पण असा थरकाप उडवणारा अनुभव त्यांच्या आयुष्यात कधीच घेतला नव्हता. एरवी चंद्रभागेत डुबकी मारल्यानंतर मनाला मिळणारी ती प्रसन्नता आणि शरीराला मिळणारा तो ताजेवानपणा आज पूर्णपणे गायब झाला होता. त्याऐवजी त्यांच्या नाकात एक अतिशय तीव्र आणि उग्र दुर्गंधी गेली होती. तो वास नेहमीच्या नदीच्या पाण्याचा किंवा साध्या कचऱ्याचा अजिबात नव्हता, तर एखाद्या विषारी रसायन किंवा रसळलेल्या द्रवासारख्या भयंकर उग्र वास होता. अधुंक प्रकाशात विलाशांनी आजूबाजूला पाहिलं. काठावर बहुजदा कचरा साचला असेल किंवा एखादा मृत प्राणी पडला असेल. जशी त्यांची मनात समजूत घातली. पण पुढे काही अवघ्या 5 मिनिटात जे सत्य समोर येणार होते ते लाखो वारकऱ्यांची झोपच उडवणार होतं. सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी त्यांनी पुन्हा ओंजळीत पाणी घेतलं आणि दुसरी डुबकी मारली. पण यावेळी पाण्याच्या आत त्यांना एक अत्यंत भयानक आणि गुदमरणारा सर असा आवाज आला. जणू पाण्याचा प्रवाह आतून पेटून उठला होता. नदीचा तो नेहमीचा निसर्गरम्य खळखळाट पूर्णपणे थांबलाच होता आणि त्याऐवजी एक जड घट्ट असा विषारी प्रवाह त्यांच्या शरीराला स्पर्श करून जात होता.
घामाघामानं थरथरत विलासने त्यांनी घाबरून डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 5 मिनिटापूर्वी ज्या वासाने त्यांचा दम घुटत होता तोच भयानक धोका आता थेट त्यांच्या डोळ्यासमोर आला होता. चंद्रभागेच्या वरच्या प्रवाहाकडून पाण्याचा वेग अचानक बदलला होता. अधुनक प्रकाशात पाण्यावर तरंगणारा एक मोठा पांढरशुभ्र गोळा थेट त्यांच्याच दिशेने वाहून येत होता. लांबून पाहतात एखादं कापसाचं मोठं पोतं किंवा गादीचा भाग पाण्यात फुटून तरंगतोय असं वाटत होतं. पण विलास यांच्या मनात शंका आली. जर हा साधा कापूस असता तर आतापर्यंत पाणी शोषून तळाशी बुडाला असता, पण तो पदार्थ बुडण्याऐवजी फुग्यासारखा पाण्यावर फुगत चाललेला होता. बघता बघता 1, 2, 3 नाही तर एकामागून एक शेकडो हजारो पांढरे गोळे चंद्रभागेच्या पात्रात जमा होऊ लागले. संपूर्ण नदीच्या पाण्याचा रंगच बदलून गेला. कुतूहल आणि भीतीने थरथरत्या हाताने विलास यांनी तो पांढरा पदार्थ शिवण्याचा प्रयत्न केला. पण जसा त्यांच्या बोटाचा स्पर्श झाला तसा विलास त्यांच्या तोंडातून एक भयानक किंचाळी बाहेर पडली. तो कापूस नव्हता, तो कपडाही नव्हता, तो एक असा विषारी पदार्थ होता ज्याने संपूर्ण आषाढी वारीचं आतापर्यंतचं सर्वात मोठं संकटच आणलेलं होतं. ज्या चंद्रभागेला वारकरी केवळ नदी नाही तर आपली सख्खी आई मानतात, त्या पवित्र चंद्रभागेत घडलेला हा भयानक प्रकार नक्की काय होता? या घटनेनंतर प्रशासनाला कोणता धक्कादायक निर्णय घ्यावा लागला? स्पर्श होताच विलास यांच्या हाताची आग होऊ लागली. एखाद्याने हातावर जळत ॲसिड किंवा उकळते तेल ओतावं तशी अहेस्य वेदना त्यांना जाणवू लागली. तो कापूस किंवा कपडा नव्हता तर केमिकल आणि विषारी रसायनाचा एक अत्यंत चिकट फेसाळ गोळा होता. वेदनेने व्याकुळ झालेल्या विलास यांनी तातडीने किनाऱ्याकडे घाव घेतली आणि ओरडून लागले, धावा, पळा पळा, नदीत विषारी काहीतरी आलंय. त्यांचा आक्रोश ऐकून घाटावर स्नान करणारे इतर वारकरी हादरले. तेवढ्यात पुलावरून खाली नदीच्या वरच्या प्रवाहाकडून पांढऱ्या फेसाची एक प्रचंड मोठी भिंत वाहून येताना दिसली. पाहता पाहता संपूर्ण चंद्रभागेचं पात्र त्या जाड विषारी फेसाच्या थराने झाकून गेलं. नदीवरून येणारी ती उग्र दुर्गंधी एवढी वाढली की घाटावर उभ्या असलेल्या वारकऱ्यांना श्वास घेणंही कठीण होऊ लागलं. तिथे उपस्थित असलेल्या एका तरुण वारकऱ्यांनी तात्काळ हा सगळा प्रकारचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला सर्वांना वाटलं की हे नेहमीसारखं नदीतलं साधं प्रदूषण असेल, पण तर तो फक्त धोक्याचा इशारा होता. कारण यामागे पुढे जे भयानक संकट उभं राहणार होतं त्याने अख्ख्या वारीची झोपच उडवून दिली होती. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की एखाद्या कारखान्याचं केमिकल किंवा सांडपाणी नदीत सोडल्यामुळे हा फेस आला असावा. पण ही सगळी चर्चा सुरू असताना अचानक ढगफुटीसारखा मुसळधार धो-धो पाऊस सुरू झाला. या मुसळधार पावसामुळे तो विषारी फेस तर वाहून गेला, पण चंद्रभागेची पातळी इतकी भयंकर वाढली. पाहता पाहता चंद्रभागेचं पात्र तुडुंब भरून वाहू लागलं आणि पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड झाला होता की तिथे पाय ठेवणंही अशक्यच झालं होतं. ज्या वाळवंटात लाखो वारकरी मुक्कामाला थांबतात ते वाळवंट आणि नदीचं सर्व घाट पूर्णपणे पाण्याखाली गेलं. एवढंच नाही तर वारकऱ्यांनी अनेक पालखी तळसुद्धा पाण्याने वेढले गेले. त्यामुळे आता लाखो वारकऱ्यांची पर्याय सोय कुठे करायची असा मोठा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला होता. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पंढरपुरात दाखल होणाऱ्या दिंड्या नक्की कुठे थांबवायच्या हा प्रश्न निर्माण झाला होता. पण या घटनेनंतर अखेर प्रशासन खडबडून जागं झालं असून तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पंढरपुराच्या अगदी जवळ पोहोचलेल्या सर्व वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आलेली आहे. नदीला आलेला पूर आणि पाण्याचा अंदाज घेऊनही कोणीही धोकादायक ठिकाणी किंवा खोल पाण्यात उतरू नये. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी. मित्रांनो, चंद्रभागेत घडलेल्या या घटनेबद्दल आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.